च्या व्हिडिओ मागचं जे उद्दिष्ट आहे ते आपलं आहे की तूर कणावर आल्यानंतर काय करावे। आता मित्रांनो तुम्ही बघू शकता की बऱ्याच अंशी आपली तूर कणावर आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं, जर तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे तर तुम्ही पहिले याला पाणी देऊन घ्या। आता पाणी देताना याच्यामध्ये तुम्हाला एकरी कमीत कमी 15 किलो युरिया वापरायचा आहे। मी देताना थोडा जास्त वापरणार आहे, कारण याची पूर्ण अशी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाली पाहिजे। ते एक महत्त्वाचा विषय यामध्ये आहे। जेव्हा तुम्ही याला पाणी द्याल त्यामध्ये दुसरं खत कुठलंच वापरायचं काम नाही मित्रांनो, कारण आपल्याला माहिती आहे की इतर खतं देऊन आत्ता सध्या परिस्थितीमध्ये काहीच फायदा नाही आहे। त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने याला पाणी सोडल्यानंतर युरिया याच्यामध्ये टाका। मी पण आता येत्या 2-3 दिवसामध्ये, जसं आपल्या मोटरचं थोडंसं बिघाड आहे त्यामुळे थोडं लांबत आहे, नाहीतर चांगल्या पद्धतीने याला युरियाची आपल्याला एकंदरीत हे खत द्यायचं आहे। आणि तुम्ही जर बघितलं तर सध्या परिस्थितीमध्ये तरी चांगल्या पद्धतीने तूर आलेली आहे। तसं मी तुम्हाला दाखवलंच कशा पद्धतीने हे झालेली आहेत। अजून ही फुटली पाहिजेत। साधारणतः हे अंतर इथपर्यंत आणि हे इथपर्यंत, म्हणजे याच्या मधात फक्त 1 किंवा 1.5 फूट अंतर सुटलं पाहिजेत। अशा पद्धतीने आपल्याला आता याचं नियोजन करायचं आहे। तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्ही काय काय पिकाची लागवड घेता, कशा पद्धतीने तुमचं नियोजन आहे, तुम्ही सोयाबीन तूर पेरता का, तुम्हाला कसं एकंदरीत उत्पन्न होते, तुमची पद्धत कशी आहे, त्या सगळ्या गोष्टी कमेंटच्या माध्यमातून सांगा, जेणेकरून आम्हालाही त्यापासून माहिती मिळेल, त्याचबरोबर इतर शेतकऱ्यांनासुद्धा समजेल की कशा पद्धतीने उत्पन्न होते। आता हे आपण कशी लागवड केलेली आहे, काय आहे, सगळे आपण याचे एक व्हिडिओ बनवलेले आहेत। जेव्हा आपण लागवड केली तिथपासून तर आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी काय काय याच्यामध्ये केल्या त्या सगळ्या आपण सांगितलेल्या आहे। तरीही पुन्हा शॉर्टकटमध्ये मी सांगत आहे। 12 जूनलाची लागवड केली। लागवड करण्याची पद्धत अशी होती, 2 याच्यामधील अंतर ठेवलं, ओळीमधील अंतर 10.5 फूट। 10.5 फूट जेव्हा लागवड केली त्याच्यामध्ये हे तुम्ही बघू शकता की 1.25 फुटाचं हे ठिबक आहे। त्याच्यामध्ये 2-2 दाणेच, आता इथं तुम्हाला 2-3 दिसत आहे, परंतु जास्तीत जास्त 2च दाणे, म्हणजे 2 2 2 2 2 1 2 1 2 अशीच याची लागवड आहे। लागवड केल्यानंतर आपण 30 ते 35 दिवसात त्याची शेंडे खुडणी केली होती। सुरुवातीला जेव्हा लागवड केली त्यानंतर एक साधारणतः 8 ते 10 दिवसानंतर आपण याच्यामध्ये मिश्र खत टाकलं होतं। NPK किसान कंपनीचं चांगलं बेस्ट आहे, त्यामुळे चांगली त्याची ग्रोथ झाली होती। त्यानंतर दुसरी शेंडेखुडणी आपण घेतली होती साधारणतः 60 ते 65 दिवसांनंतर। ह्या 2 गोष्टी केल्या। त्यानंतर त्याला पाण्याची तशी गरजच पडली नाही। पहिल्यांदा जेव्हा आपण लागवड केली तेव्हा एकदा पाणी, त्यानंतर सतत 4 महिने हा पाऊस चालूच राहिला, कंटिन्यू। त्यामुळे थोडं आपलं नुकसान झालं, नाहीतर आत्तापर्यंत हे खूप सारी फुटलेली आपल्याला पाहायला मिळाली असती, कारण त्याची अशी ग्रोथ पाहिजे तशी झाली नाही, कारण सतत पाऊस। त्यामुळे काय झालं की त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ तेवढ्या पद्धतीने व्हायला पाहिजे तेवढी झाली नाही। ह्या एकंदरीत गोष्टी झाल्या। तरीही जे आपण दरवर्षी पारंपरिक पद्धतीने लागवड करतो त्यापेक्षाही दुप्पट तिप्पट ही सरस आहे। म्हणजे आपल्याला तशी जर लागवड केली तर एक साधारणतः 5-6 क्विंटलचा ॲव्हरेज लागतो, तर त्यापेक्षाही सरस आहे, म्हणजे 8, 10, 12 असा आपल्याला ॲव्हरेज लागू शकतो। ह्या गोष्टी झाल्यामुळे जर आपलं व्यवस्थित असतं सगळं तर त्याहीपेक्षा आपल्याला जास्त उत्पन्न झालं असतं, परंतु हे उत्पन्नही आपल्याला भरपूर आहे, कारण जे आपण पारंपरिक पद्धतीने घेतो त्यामध्ये खूप कमी आपल्याला उत्पन्न होते। तर अशा पद्धतीने हे पीक आहे। तुम्ही बघू शकता की पूर्ण तुम्ही बघा, मी पुन्हा एकदा तुम्हाला असा कॅमेरा फिरवण्याचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीने आपली एकंदरीत ही तूर आहे। कुठं तर फारच चांगली आहे आणि कुठं त्याहीपेक्षा चांगली आहे। क्वचित ठिकाणी जिथं पाण्याचा निचरा होत नाही तिथंच आपल्याला फटका पाहायला मिळतो। आपण तसंच तिकडे जाणार। हा संपूर्ण प्लॉट मित्रांनो 3.5 एकराचा आहे आणि चांगल्या पद्धतीने ही सेट आहे। तुरीचं उत्पन्न, त्याचबरोबर एकंदरीत आपल्याला सोयाबीनचं उत्पन्नही चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये झालेलं आहे। तेही आपण पारंपरिक पद्धतीनेच त्याची लागवड केली होती ट्रॅक्टरवरती, म्हणून पुढच्या वेळेस आपण त्याची टोकननी लागवड करू आणि उत्पन्न जास्तीत जास्त, म्हणजे तुरीमध्येही आपल्याला एकरी 10+ ॲव्हरेज लागायला पाहिजेत सोयाबीनचं। पुन्हा इकडे आता तुम्हाला मी पूर्ण क्षेत्र दाखवण्याचा प्रयत्न करतो। तुम्ही बघू शकता की इथं बघा, आता ही पहिली ओळपासून आपण इथं दाखवण्याचा प्रयत्न करतो। पूर्ण 10.5 फूट आहे। खूप चांगली आणि जोमदार इकडं आपल्याला तूर पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता कणावर आली तूर, म्हणून आपण हा व्हिडिओ बनवला आणि
चांगल्या पद्धतीने आता त्याचं अजून नियोजन आपल्याला इथं करायचं आहे. आपण जेव्हा पाणी सोडू त्याच्यामध्ये आपल्याला युरिया त्याचबरोबर दुसरं काहीच सोडायचं काम नाही, कारण जास्तीचा खर्च आपल्याला परवडत नाही आणि आपल्याकडे तेवढे पैसे नसतात. हे एकंदरीत सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता. पूर्ण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. 10.5 फूट याच्यामध्ये अंतर आहे. अशा पद्धतीने आपण लागवड केली. इकडे मुद्दामून आपल्याला ट्रॅक्टर वगैरे फिरण्यासाठी आपण भरपूर जागा सोडलेली आहे, नाहीतर काय होते की आपली तूर खराब होते, आपला जीव त्याच्यामध्ये अटकतो. ह्या सगळ्या एकंदरीत गोष्टी होतात. इथपर्यंत बघा तुम्ही कशा पद्धतीने मस्त असं वाटतं की आपण कपाशीमध्ये जशी लागवड करते तशी ही तूर यावर्षी आपली जमलेली आहे. त्यामुळे तुम्ही पुन्हा बघा पूर्ण असं शेवटपर्यंत. आता जिथं आपला निचरा होत नाही तिथं पण तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने थोडं आपलं नुकसान झालेलं. आता इथं बघा हे जी इथनं जे लागलं आहे म्हणजे साधारणतः 10 ते 20 गुंठे, अर्धा एकर वावर आपलं थोडंसं कमी जास्त झालं आहे निचरा न झाल्यामुळे. इकडे सतत पाऊस 4 महिने, त्यामुळे ह्या सगळ्या एकंदरीत गोष्टी झालेल्या आहेत. तुम्ही बघा इथं जी आहे ती ग्रोथ तुम्हाला अशी उभी पाहायला मिळते. ह्या एकंदरीत गोष्टी ह्याचमुळे झालेल्या आहे, बाकी दुसरं काही नाही आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं हे पीक आहे. तुम्हाला पुन्हा एकदा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि पुन्हा एकदा तुम्हाला पूर्ण क्षेत्र हे मी दाखवत आहे. तिथं तुम्ही बघू शकता की मधात कुठं पिवडी पडलेली आहे, तर तो असा भाग थोडा निचरा होत नाही. तरी आपण ज्या गोष्टी केल्या होत्या मर नियंत्रणासाठी किंवा काय, तर त्याचा आपल्याला खूप सारा बेनिफिट झाला. आपण मर नियंत्रणासाठी ॲडव्हान्टेज कंपनीचं एक बुरशीनाशक घेतलं होतं, त्यामुळे आपल्याला बराच फायदा झाला. नाहीतर आपलं खूप सारं उत्पन्न हे जातं. म्हणजे जे तुम्हाला मी 1-2 झाड दाखवतो तसं आपलं साधारणतः अर्धा एकर क्षेत्र पूर्ण बसतो. ह्या सगळ्या गोष्टी त्या नियोजनामुळे झाल्या. आपण ठिबकच्या सहाय्यानं त्याच्यामध्ये ते सोडलं होतं. म्हणजे ते ट्रायकोडर्मा जे घटक असतात तेच घटक ह्याच्यामध्ये होते. तर असं हे इथं सगळं पाणी साचलेलं होतं मित्रांनो. असं सगळं क्षेत्र झालं असतं जर ते आपण प्रोसेस केली नसती तर. त्यामुळे तुम्हीही चांगल्या पद्धतीने नियोजन करा. हे पूर्ण असं झालं असतं. आता एवढं फक्त आपल्याला एखादा गुंठा इथं फरक पडलेला आहे, नाहीतर सगळीकडून आपली तूर बेस्ट आहे. हे तुम्ही बघू शकता की इथं काय होतं की पाणीच साचलेलं होतं आणि 4ही महिने पाणी पाऊस, त्यामुळे सगळं नकोसं झालेलं होतं. आणि असं वाटत होतं की पूर्ण हे क्षेत्र बसते की काय, पूर्ण हे अर्धा एकर. परंतु हे क्वचित थोडंसं याच्यामध्ये हा विषय झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपलं तूर पीक आहे. तुम्ही कोणतं उत्पन्न घेता त्या गोष्टी तुम्ही सांगा. कशा पद्धतीने तुमचं उत्पन्न वाढते किंवा कमी आहे त्यासुद्धा सांगा. तुम्हाला किती ॲव्हरेज लागतो, काय लागतो ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा. आणि हे सुद्धा आपण जसं उत्पन्न तयार होईल त्या सगळे व्हिडिओ आपण इथे टाकणारच आहोत. पुन्हा एकदा तुम्हाला पीक कसं वाटते हे सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा.